नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SSLC बोर्डाने घेतलेल्या 2 प्रिपरेटरी एक्झामिनेशन तुम्ही दिलेले आहेत. आता पुढच्या आठवड्यात 3री प्रिपरेटरी एक्झामिनेशन सुरू होईल. तर यावर्षी SSLC बोर्डाने पासिंग खूप सोपं केलेलं आहे. म्हणजे पहा, तुम्हाला जर तुमच्या विषय शिक्षकांनी प्रथम भाषा मराठीमध्ये जर 25 पैकी 25 मार्क जर दिले इंटरनल मार्क्स, तर फक्त वार्षिक परीक्षेमध्ये तुम्हाला 17 मार्क तुम्ही मिळवायचे आहेत. म्हणजे किती झाले? 42. तर एवढे मिळवले की तुम्ही प्रथम भाषा मराठी या विषयामध्ये पास होणार आहात. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत SSLC बोर्डाने एक ब्ल्यूप्रिंट वेबसाईटवर सोडलेली आहे आणि त्या ब्ल्यूप्रिंट प्रमाणेच प्रश्नपत्रिका येणार असं जाहीर केलेलं आहे. शिवाय तुमचं जे LBA बुक आहे, LBAचं जे पुस्तक आहे, त्यातले 80% प्रश्न त्याच पुस्तकातले आहेत. तेव्हा या व्हिडिओमध्ये आपण ब्ल्यूप्रिंटचा प्रथम अभ्यास करूया. इथं पहा, तुम्हाला स्क्रीनवर दिसते ब्ल्यूप्रिंट. मी माझा व्हिडिओ बंद करतोय म्हणजे तुम्हाला ती ब्ल्यूप्रिंट दिसेल. पहा, SSLC बोर्ड बेंगळूर यांनी ही ब्ल्यूप्रिंट सोडलेली आहे. तर यामध्ये ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय, तर कन्नडमध्ये त्याला नीलनक्षी असं म्हणतात. आपण आराखडा असं म्हणू त्याला. म्हणजे प्रत्येक धड्याला किती मार्काचं वेटेज दिलेलं आहे किंवा किती मार्काचा प्रश्न प्रत्येक धड्यावर येणार आहे हे याच्यावरून आपल्याला कळतं. आता इथं बघा, तुमच्या पुस्तकातले धडे आहेत. पहिला जरा मी मोठं करतो अजूनही. अनंत शक्ती परमेश्वरू या धड्यावर 2 मार्काचा एक प्रश्न येणार आहे. इथं वर पहा, 1 मार्क्स, 2 मार्क्स, 3 मार्क्स, 4 मार्क्स, 5 मार्क्स असं दिलेलं आहे आणि त्या मार्काचे प्रश्न येणार आहेत असं दिलं आहे. प्रत्येक धड्याच्या पुढं इथं दिलं आहे 2 मार्काचा एक प्रश्न येणार आहे. अनंतशक्ती परमेश्वरवर म्हणजे केशवभासांचा परिचय येईल किंवा त्यातला संदर्भ विचारला जाईल. आता दुसरा धडा बघा, वसईचा वेढा. याच्यावर 3 मार्काचा एक प्रश्न येणार आहे. म्हणजे वसईचा किल्ला घेण्यासाठी चिमाजी अप्पाने कसे प्रयत्न केले किंवा कुठल्या कुठल्या सरदाराने कोणकोणते प्रयत्न केले, असा 3 मार्काचा एक प्रश्न यावर येऊ शकतो. नंतर बघा, विद्यार्थ्यांनो जागृत व्हा. पुढचा बघा धडा, विद्यार्थ्यांनो जागृत व्हा. यावर 2 मार्काचा एक प्रश्न येणार आहे. 2 मार्काचा एक प्रश्न म्हणजे इथं पण संदर्भ असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा परिचय लिहा असेल, काय दोन्हीपैकी येऊ शकतं. नंतर पुढचा धडा आहे नोकरछे मालक. या धड्याला बघा 2 मार्काचं वेटेज आहे आणि 1 मार्काचे खाली 2 लिहिलेले आहेत. म्हणजे 1 मार्काचे प्रश्न 2 प्रश्न या धड्यावर येणार आहेत. 1 मार्काचे 2. नंतर मनाचे पिंजरे धडा पहा. यावर सुद्धा 2 मार्काचा एक प्रश्न येणार आहे. तो संदर्भासह स्पष्टीकरण करा असेल किंवा अनंत काणेकरांचा परिचय लिहा असा असेल. नंतर जपानी स्त्री बघा, त्याच्यावर 1 मार्काचा एक प्रश्न येणार आहे आणि 3 मार्काचा एक प्रश्न असे 2 प्रश्न येणार आहेत आणि मार्क आहेत 4. एकूण 4 मार्क आहेत. 1 मार्काचा एक प्रश्न आणि 2 मार्काचा 3 मार्काचा एक प्रश्न याच्यावर येणार आहे जपानी स्त्रीवर. यामध्ये अपेक्षित जे प्रश्न आहेत ते म्हणजे मदर्स युनियन संस्थेबद्दल माहिती लिहा, हाऊसवाईफबद्दल माहिती लिहा. नंतर कमीज खाच्या क्लब पार्टीचे वर्णन करा, जपानी स्त्री यावर टीप लिहा. हे प्रश्न तर हमखास करायचेच. नंतर हिरवे संगाती पहा. याला 4 मार्काचं वेटेज आहे. एकच प्रश्न येणार आहे 4 मार्काचं. म्हणजे गुलजार यांनी हिरवे संगाती या धड्यात कोणकोणत्या वृक्षांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत, तर सगळ्या वृक्षांची वैशिष्ट्ये तुम्ही तयार करून ठेवायची आहेत. त्यानंतरचा धडा आहे मेळघाटाचे शिल्पकार. याला 3 मार्काचा एक प्रश्न येणार आहे त्याच्यावर. म्हणजे शिबिरामध्ये डॉक्टरने कोणकोणत्या विषयांची माहिती दिली किंवा शिबिराचा अदृश्य परिणाम कोणता, हे 2 प्रश्न चांगले करूनच ठेवायचे तयार. नंतर वाटणी धडा, याच्यावर 2 मार्काचा एक प्रश्न आहे पहा.
एक तर रारम बोराड यांचा परिचय येईल किंवा त्याच्यावर संदर्भ येईल. नंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई, याच्यावर 3 मार्काचा एक प्रश्न आहे. म्हणजे सावित्रीबाई शाळेत जाताना लोकांनी कशाप्रकारे त्रास दिला असा प्रश्न येऊ शकतो, किंवा सावित्रीबाई खऱ्या अर्थाने सहधर्मचारिणी कशा होत्या, किंवा टिटो घेऊन जाताना त्यांना कोणकोणत्या गोष्टी आठवत होत्या. नंतर पुढचा धडा आहे आई समजून घेताना, यावर 3 मार्काचा एक प्रश्न येणार आहे. 3 मार्काचं वेटेज आहे त्याला. तर अण्णा आणि आई वैतागून काय म्हणत असे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. अण्णाला आई वैतागून काय म्हणत असे आणि त्यांचा काय करावं असं वाटत असे, किंवा लेखक कोणते दिवा स्वप्न पाहत असत असा प्रश्न येऊ शकतो. नंतर पुढचा धडा आहे स्वरगंगा, याला 4 मार्काचं वेटेज आहे पहा. 1 मार्क म्हणजे बेळगावी काँग्रेसच्या अधिवेशनाचे वर्णन करा असे येऊ शकतं, किंवा गंगूबाईंची गुरुनिष्ठा कुठल्या प्रसंगावरून दिसून येते, 4 मार्काचं वेटेज आहे त्याला. नंतर कविता बघूया आता. पहिलं तोगे काऊ कोकत आहे पहिली कविता आहे. याच्यावर या कवितेला 2 मार्काचं वेटेज आहे. म्हणजे 1 मार्काचे 2 प्रश्न येणार आहेत त्याच्यावर. 1 मार्काचे 2 प्रश्न. रुक्मिणीचे श्रीकृष्णास पत्र, याच्यावर 3 मार्काचा एक प्रश्न आहे पहा. म्हणजे श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी रुक्मिणीने कोणकोणते प्रयत्न केले असा प्रश्न येऊ शकतो, किंवा श्रीकृष्णाची प्राप्ती न झाल्यास रुक्मिणी काय करणार आहे. नंतर पुढची कविता आहे भला जन्म हा. तर याला पण 3 मार्काचा एक प्रश्न आहे पहा ह्याच्यावर पण. तर ढोंगी साधू लोकांना कसे फसवतात, किंवा खऱ्या भक्ती नसते त्यांचे कसे भक्तीचे अवडंबर माजवतात असा प्रश्न येऊ शकतो. पाहुणे या कवितेवर 2 मार्काचा एक प्रश्न येणार आहे. एक तर केशव कुमार यांचा परिचय लिहा येईल, किंवा संदर्भाचं स्पष्टीकरण करा येईल. त्यानंतर गाऊ त्यांना आरती, याच्यावर 1 मार्काचा एक प्रश्न आहे आणि 3 मार्काचा एक प्रश्न आहे. असे एकूण 4 मार्काचं वेटेज आहे या कवितेला. त्यानंतर या भारतात बंधुभाव, याला 4 मार्काचं एक प्रश्न आहे. याच्यावर 4 मार्काचं वेटेज आहे. म्हणजे एक तर पाठांतरासाठी ही कविता येऊ शकते, ओळी पूर्ण करा, कवितेच्या ओळी पूर्ण करा, किंवा या कवितेचा सारांश लिहा, भावार्थ लिहा, किंवा तुकडोजींना भारत कशा प्रकारे असावा असे वाटते. त्यानंतर पृथ्वीचे प्रेमगीत कविता आहे. 3 मार्काचा एकच प्रश्न आहे. पृथ्वीचे प्रेम मिळवण्यासाठी कोण कोण कसे कसे प्रयत्न करीत आहेत, 3 मार्काचा एक प्रश्न आहे त्याच्यावर. म्हणजे हा अपेक्षित आहे प्रश्न. सत्कार कवितेवर 4 मार्काचं वेटेज आहे त्याला. या पण कवितेवर पाठांतर ह्या 2च कविता आहेत, या भारतात बंधुभाव आणि सत्कार. तर ह्याच्यावर कवितेतल्या ओळी लिहा, पूर्ण करा म्हणून येईल, किंवा सत्कार कवितेचा सारांश तुमच्या शब्दात लिहा असं येऊ शकतं. नंतर नेनंता गुराखी बघा, 2 मार्काचा एक प्रश्न आहे. म्हणजे इंद्रजित भालेराव यांचा परिचय लिहा येऊ शकतं, किंवा संदर्भ येऊ शकतो त्याच्यावर. नंतर धरण कविता पहा पुढची. धरण कवितेवर 3 मार्काचा एक प्रश्न आहे. म्हणजे धरण बांधणाऱ्या कवितेचे दुःख तुमच्या शब्दात वर्णन करा, किंवा त्याच्या गरीब परिस्थितीचे वर्णन करा. हा प्रश्न हमखास 100% येणारच, तर हा तयारच करायचा आहे तुम्ही. आता सुन्या तिच्या 10 दिशा, याला 1 मार्काचं वेटेज आहे. एक मार्काचा प्रश्न त्याच्यावर येणार. म्हणजे 1 मार्काचे सगळे प्रश्न या कवितेवरचे तयार करून ठेवा. सुन्या तिच्या 10 दिशा या कवितेवरचे 1 मार्काचे प्रश्न सगळे परफेक्ट करा. नंतर पाठ आणि पोट यांचा झाला टाळ, तर 2 मार्काचा एक प्रश्न येऊ शकतो. म्हणजे विंदा करंदीकर यांचा परिचय लिहा असं येऊ शकतं, किंवा संदर्भ त्यावर येऊ शकतो. नंतर पुढं बघा, व्याकरण आणि लेखनमध्ये 1 मार्काचे 10 प्रश्न आहेत. म्हणजे बहुपर्यायी पहिले 6 असतात. नंतर जोडी पूर्ण करा, म्हणजे सहसंबंध, पहिल्या 2 पदांचा संबंध पाहून 3ऱ्या पदाशी संबंधित शब्द लिहा, ते 4 असतात. म्हणजे एकूण 10 ते 1 मार्काचे 10 प्रश्न. नंतर व्याकरण, अलंकार, वृत्त आणि वाक्प्रचार 2-2 मार्काचे 3, म्हणजे 6 मार्क आहेत तिथं. अपठित उतारा म्हणजे 2-2 मार्काचे 2 प्रश्न असतात, तिथं 4 मार्क आहेत. नंतर पत्रलेखन, निबंधलेखन, कल्पनाविस्तार, त्यामध्ये कल्पनाविस्तार 3 मार्काला, आणि 5 मार्काचे 2, म्हणजे पत्रलेखन आणि निबंध 5-5 मार्काचे, असे मिळून 13 गुण आहेत एकूण बघा इथं. तर या ब्ल्यू प्रिंटप्रमाणे आपण अभ्यास करायचा आहे. तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की
40 गुण आपण कसे मिळवू शकतो? 40 मार्क तुम्ही आरामात मिळवू शकता. बघा इथं पत्रलेखनचा प्रश्न आहे. 44वा प्रश्न पत्रलेखनचा असतो. तुमच्या शाळेच्या शैक्षणिक सहलीला जाण्यासाठी परवानगी मागणारे पत्र तुमच्या वडिलांना लिहा. कमाल गुण आहेत 5. म्हणजे जे त्या पेपर सेटरनी तिथं त्या पेपरला ठेवलेले आहेत त्या प्रश्नाला ते मार्क आहेत 5 आणि साध्य गुण आहेत 3. म्हणजे तुम्ही इथं 3 गुण आरामात मिळवू शकताय. साध्य गुण इथं बघा 3 दिले आहेत. 3 तुम्हाला आरामात मिळवता येतील 3 गुण. तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, इथं प्रेषक म्हणजे हा पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता, प्रेषक म्हणजे जो पत्र लिहितो त्याचा पत्ता हा गोल केलं मग इथं. तो कसा लिहिलाय पहा. अ ब क, राहणार बारवाड, तालुका निप्पाणी, जिल्हा बेळगाव, पिनकोड 591-263. तर हा तुमचा स्वतःचा पत्ता लिहायचा आहे. समजा तुम्हाला काहीच आठवलं नाही इथं, तर तुमचं नाव लिहायचं नसतं, त्यामुळं अ ब क लिहायचं असतं इथं. तर तुमच्या शाळेचं नाव तर तुम्हाला आठवतं, शाळेचं नाव लिहा, गावाचं नाव लिहा आणि तारीख लिहा. एवढं लिहिलं तरी 1 मार्क मिळतात, पत्त्याला 1 मार्क मिळतो. नंतर पहा खाली इथं मायना. आता मायना म्हणजे ज्याला पत्र लिहितो त्याला उद्देशून आपल्याला लिहावं लागतं काहीतरी. तर इथं पहा तेच रूप वडिलांच्या सेवेसी सान वी. म्हणजे वडिलांना जर पत्र असेल तर असा मायना लिहितात. मित्राला जर पत्र असेल तर प्रिय मित्र टिंबा टिंबा, तिचं नाव लिहायचं मित्राचं. याला सप्रेम नमस्कार, कारण मित्र आपल्या बरोबरीच आहे, त्याला सप्रेम नमस्कार येतं. आपला भाऊ लहान भाऊ असेल तर चिरंजीव, त्याचं काय नाव असेल, लहान भावाचं असं लिहायचं नाही तर त्याचं नाव लिहायचं. बंडू यास अनेक आशीर्वाद असं लिहायचं. म्हणजे मायना कुणाला पत्र आहे त्याच्यावर मायना बदलतो. आता पुढं बघा, म्हणजे एवढं लिहिलं मायना तर 1 मार्क आहे याला तुम्हाला इथं आरामात 1 मार्क इथं मिळतो. 1 मिनिट पेन घेतो मी परत. इथं 1 मार्क मिळतो, इथं 1 मार्क मिळतो. आणि पत्राच्या विषयाला अनुसरून 4 ओळी लिहिणे, म्हणजे जो विषय दिलेला आहे तो विषय त्यात आला पाहिजे. म्हणजे मित्राचं अभिनंदन करणारं पत्र किंवा धाकट्या भावाला महत्त्व पटवून देणारं पत्र, शिक्षणाचं महत्त्व, पाण्याचं महत्त्व, व्यायामाचं महत्त्व असे विषय येतात. वडिलांना सहलीसाठी पैशाची मागणी करणारे पत्र, तर तुम्ही वरचा पत्ता आणि मायना लिहिला तर हे 2 मार्क मिळतात. एक विषयाला अनुसरून 4 ओळी लिहायचे म्हणजे मजकूर, मुख्य मजकूर, त्याला पण मार्क आहेत. आणि शेवटी कळावे, इथं समारोप जो आहे मायन्याला अनुसरून उल्लेख करावा असं म्हटलेलं आहे. म्हणजे कुणाला पत्र लिहितो त्याच्यावर इथं पण बदलतं. जर वडिलांना पत्र असेल तर तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी असं येतं खाली इथं. मित्राला असेल तर तुझा मित्र येतं, तुझी मैत्रीण असं येतं कळावे नंतर. भावाला असेल तर तुझा दादा किंवा तुझी दीदी, ताई असं येतं. तर ते मायना कुणाला पत्र आहे त्याच्यावर ते बदलतं. म्हणजे हे पत्राचे जे मार्क आहेत आरामात तुम्हाला इथं 5 पैकी 3 गुण तरी तुम्ही मिळवू शकता. कमीत कमी 3 शक्य आहे मिळवणं. म्हणजे पत्ता जर व्यवस्थित लिहिला तुम्ही आणि मायना लिहिला व्यवस्थित, मजकूर लिहिला तर आरामात 3 मार्क तुम्हाला मिळतात. आणखी एक यातला भाग राहिलेला आहे, म्हणजे ज्याला पत्र पाठवायचं त्याचा पत्ता तो पहा इथं खाली इथं आहे. प्रति, मी वर घेतोय थोडं, हां प्रति प फ ब, इथं पण नाव लिहिलेलं नाही. हा पत्ता कोणाचा आहे, कुणाला पत्र लिहायला सांगितलंय त्याचा पत्ता आहे. वडिलांचा असेल तर वडिलांचा पत्ता, भावाला असेल तर भावाचा पत्ता, आणि मित्राला असेल तर मित्राचा पत्ता. इथं हा पत्ता, ज्याला पत्र पाठवायचं त्याचा पत्ता, म्हणजे पोस्टमनला कळला पाहिजे पाकिटावरचा पत्ता. प फ ब, राहणार कारदगा, तालुका निप्पाणी, जिल्हा बेळगाव, पिनकोड 591-211. तर हा पत्ता पण लिहिणं कौटुंबिक पत्रामध्ये आवश्यक आहे. अर्ज जर असेल तर अर्जामध्ये हे लिहिणं आवश्यक नाही, कारण वरती अर्ज आणि पत्र याच्यामध्ये फरक आहे. दोन्हीपैकी एक लिहा तर कौटुंबिक पत्रच तुम्हाला सोपं आहे अर्जापेक्षा, असं मला वाटतंय. तर अर्ज लिहिताना फक्त तिथं विषय येतो, कौटुंबिक पत्रात विषय येत नाही.
आणि हा खालचा पत्ता अर्जामध्ये येत नाही, हे लक्षात घ्या. आता बघा आणखी इथं पुढचा एक प्रश्न आहे. इथं निबंध म्हणजे कमाल गुण आहेत, त्याला निबंधाला किती आहेत? 5 आहेत, म्हणजे नेमलेले 5 आहेत. आणि साध्य गुण म्हणजे 2, हे 2 मिळू शकता. तर विचारलेले जे निबंध आहेत त्यापैकी एक तुम्हाला जो सोपा वाटतो तो विषय निवडून तुम्ही लिहायचा आहे. उदाहरणार्थ पर्यावरण प्रदूषण आहे बघा इथं, आपले राष्ट्रीय सण आहे, आपले राष्ट्रीय सण, मोबाईलचे फायदे तोटे, माझे आजोबा, संगणक साक्षरता काळाची गरज, पोट नसते तर निबंध मुद्देसूद मांडणी आली पाहिजे निबंधामध्ये, त्याला गुण आहेत. म्हणजे प्रस्तावना, निबंधाची सुरुवात जी आहे ती आकर्षक झाली पाहिजे. एखाद्या प्रसंगाने सुरुवात करू शकता, कवितेच्या ओळीने सुरुवात करू शकता, आणि किंवा पेपरमधल्या एखाद्या बातमीने त्याची सुरुवात करू शकता. निबंधाची आकर्षक सुरुवात पाहिजे, प्रस्तावना, तो विषय मांडता आला पाहिजे. नंतर 2-3 पॅरेग्राफ करायचे, 2-3 परिच्छेद करायचे आणि मांडणी करायची व्यवस्थित. आणि शेवटी समारोप आहे, म्हणजे निबंधात समारोप पण तितकाच महत्त्वाचा आहे. तर इथं आरामात तुम्हाला 2 गुण मिळू शकतात. जो विषय दिलेला आहे त्या विषयाला धरून तुम्ही लिहिलं पाहिजे. नाहीतर विषय दिलेला आहे पर्यावरण प्रदूषण आणि तुम्ही लिहिता राष्ट्रीय एकात्मता, असं नाही चालणार. जो विषय दिला आहे त्या विषयाप्रमाणे तुम्ही लिहायचं आहे निबंध. इथं पण तुम्हाला आरामात 2 गुण, इथं 2 गुण धरलेत बघा, साध्य गुण म्हणजे मिळवायचे गुण 2 तरी मिळू शकतात इथं. आता पुढचा प्रश्न बघा, इथं कल्पना विस्तार तो एक असतो, त्याला 3 गुण असतात, बोर्डाने नेमलेले 3 गुण आहेत. तर साध्य गुण 2 म्हणजे कोणत्याही एका कल्पनेचा विस्तार करा, 2 दिले असतात. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, इथं 1 दिलं आहे. आणि थांबला तो संपला, इथं खाली आहे पहा, 2 आहेत. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी आणि थांबला तो संपला. तर हे पण लिहिताना 3 पॅरेग्राफ करायचे. प्रस्तावना म्हणजे सुरुवातीला शब्दशः अर्थ त्यातला उलगडून सांगायचा, त्याच्यामध्ये जो शब्दशः अर्थ आहे तो सांगायचा. नंतर इतिहासातली आणि पुराणातली उदाहरणं द्यायची. आणि समारोप, असं 3 पॅरेग्राफमध्ये कल्पनाविस्तार संपवायचं आहे. तर व्यवस्थित लिहिला तर आरामात तुम्हाला इथं 2 गुण धरले आहेत त्यांनी, साध्य गुण 2 मिळू शकतात बा. तर त्याचा सराव करा, वेगवेगळे कल्पनाविस्तार लिहिण्याचा सराव करा, आरामात तुम्हाला इथं 2 गुण मिळतात. त्यानंतर बघा पुढे जाऊया आपण. 4 गुणांचे प्रश्न म्हणजे कमाल गुण 4 आहेत नेमलेले, साध्य गुण 2, म्हणजे तुम्ही आरामात इथं 2 गुण घेऊ शकता या मार्काला. आता हिरवे सांगत या पाठावरती 4 गुणांचा कुठलाही प्रश्न जर आला त्याचं उत्तर कसं लिहायचं, तर वृक्षांची नावं लिहायची. पिंपळ याबद्दल गुलजार यांनी काय म्हटलं आहे त्याचं वैशिष्ट्य लिहायचं. जांभूळ याबद्दल काय म्हटलेलं आहे, बांबूबद्दल काय म्हटलेलं आहे, कडुनिंबद्दल काय म्हटलं आहे. पुढे 1-2 ओळीमध्ये त्याचं स्पष्टीकरण तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. एका खाली 1 नंबर घालून लिहायचं आहे. 1 नंबर पिंपळ, 2 नंबर जांभूळ, 3 नंबर बांबूचे वन, 4 कडुनिंब, 5 नंबर गुलमोहर, राखीचा वृक्ष, 6 नंतर पपई, चाफा. या प्रत्येक वृक्षाबद्दल काय म्हटले ते 1-2 ओळीमध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे, माहिती लिहिली पाहिजे त्याची. तर तिथं तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. नंतर पुढचा प्रश्न बघा, बेळगावी काँग्रेसच्या अधिवेशनाचे वर्णन करा. कमाल गुण आहेत 4 आणि साध्य गुण 2 दिलेत. तिथं बघा, इथं नुसते पॉईंट दिलेत, मुद्दे दिलेत, तर तुम्ही विस्तार करून लिहायला पाहिजे. इथं हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी पॉईंट दिलेत. हे अधिवेशन बेळगावमध्ये भरणार होते, हे नुसते पॉईंट आहेत. त्याचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. तर इथे बेळगावमध्ये अधिवेशन, काँग्रेसचं अधिवेशन घ्यायचं ठरलं 1924मध्ये. आणि त्यासाठी म्हैसूरहून एक मास्तर गाणं शिकवण्यासाठी स्वागत गीत गंगूबाई आणि त्यांच्या मैत्रिणी म्हणणार होत्या. आता इथं नुसते पॉईंट दिले आहेत, तुम्ही विस्तार करून लिहायचं आहे. स्वागत गीत म्हणायचे होते. व्यासपीठावर गांधी, नेहरू, मोहम्मद अली जिना, गंगाधर देशपांडे होते. स्वागत गीत खूप चांगले झाले. गांधींनी शाबासकी दिली. गंगूबाईंना जातीची भीती वाटत होती. गंगावत म्हणजे कोळी किंवा नावाडी, जेवणाच्या पंक्तीतून उठवतील असे वाटत होते, पण तसे काही घडले नाही. तर हे फक्त इथं पॉईंट आहेत, तुम्ही त्याचा विस्तार करून लिहिणं अपेक्षित आहे. हे SS ला चालतं, पण मराठी भाषेला, प्रथम भाषा मराठीला हे चालत नाही. तुमचं भाषिक कौशल्य तिथं दिसत नाही. नुसते असं जर पॉईंट तुम्ही लिहिलेत तर तुम्हाला भाषा किती चांगली येते. तुमच्या वाक्यरचना करून तुम्ही लिहिलं पाहिजे तुमच्या शब्दात.
हे लक्षात ठेवण्यासाठी फक्त इथं पॉईंट दिलेले आहेत तुम्हाला. त्याचा विस्तार आणि वेगवेगळे वाक्य तुम्ही करून लिहायचं आहे. ते 4 मार्क आहेत, त्याला 4 गुण आहेत पहा. नंतर पुढचा प्रश्न बघा, स्वरगंगावरचा, ह्याला पण 4 गुण आहेत. गंगूबाईंनी संगीत शिक्षणासाठी कोणते कष्ट घेतले? इथं पण पॉईंटच दिलेले आहेत फक्त पहा. गंगूबाई त्यांच्या आईकडून गाणे शिकल्या. सुरुवातीला त्यांचा आवाज बारीक होता. त्या गात असताना त्यांचा गळा दुखत असे. गळ्यावरती शस्त्रक्रिया झाली. आवाज बदलला आणि तो पुरुषासारखा झाला. देवाची देणगी समजून त्यांनी खूप सराव केला. वेगवेगळ्या गुरूंच्याकडून गाणं शिकल्या. त्यांना सरस्वतीचा आशीर्वाद मिळाला होता, म्हणून त्यांचे गाणे परदेशातही गाजले. इथं पण नुसते मुद्दे दिले, त्याचा विस्तार करून तुम्ही लिहिलं पाहिजे. गंगूबाईंना कोणत्या उपाध्या आणि पुरस्कार मिळाले? बघा, पद्मभूषण, पद्मविभूषण, तानसेन पुरस्कार, केंद्रीय नाटक संगीत नाटक अकादमी पुरस्कार, माणिकरत्न, कर्नाटक भूषण, गोदावरी पुरस्कार आणि उपाध्या, संगीत सरस्वती, संगीत सम्राज्ञी, भारतीय कंठ आणि 6 विद्यापीठांनी डॉक्टरेट पदव्या दिल्या. आता कवितेत सारांश लेखन, मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला, या भारतात बंधुभाव किंवा सत्कार, या 2 कवितेवर 4 मार्काचा प्रश्न येतो. कमाल गुण आहेत 4, बघा इथे दिलेत. कमाल गुण 4 आणि साध्य गुण 2 तरी मिळू शकतात तुम्हाला. तर इथे एक उदाहरण दिलं आहे. तर या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे, सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे, मतभेद नसुदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. तर त्या ओळी तुम्हाला पुस्तकात आहेत तशा शुद्ध लिहिता आल्या पाहिजेत. त्याला 4 पैकी 4 मार्क आहेत, तर त्यातले 2 तरी तुम्हाला मिळू शकतात. नंतर बघा, इथं सत्कार कवितेचं उदाहरण दिलं आहे. पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज सत्कार, म्हणजे पहिले 2 शब्द दिले असतात आणि शेवटचे 2 शब्द दिले असतात. त्यातले मधले शब्द तुम्ही घालायचे असतात आणि ओळी पूर्ण करायचे असतात. इथं त्याचा अर्थ पण दिलेला आहे. पण पहिल्या त्या कडव्याचा अर्थ खाली दिलेला आहे. पहिल्या हिरव्या तृणपात्याचा सत्कार होणार आहे, कारण ज्वालारस झेलून धरतीने दारुण तप केले आहे. सुकता सुकता नद्या म्हणाले की आता विश्वाचा संहार होणार आहे. अशा एका तृणपात्याचा सत्कार तिथं होणार आहे. नंतर ओळी पूर्ण करा. 42वा प्रश्न. हा इथं पाठांतराची कविता आहे. कमाल गुण आहेत 4, साध्य गुण 3. तर हे हक्काचे मार्क आहेत तुमचे. जसे SS मध्ये भारताचा नकाशा काढा आणि ठिकाणं दाखवा, ते 4 पैकी 4 तुम्हाला मिळू शकतात. तसं इथं पण हे 4 पैकी 4 मार्क तुम्हाला मिळू शकतात. बघा, या भारतात बंधुभाव आणि सत्कार 2 कविता पाठांतरल्या आहेत. दोन्ही कविता सुरुवातीपासून अर्ध्यापर्यंत, म्हणजे पहिल्या 8 ओळी लिहिता आल्या पाहिजेत तुम्हाला. सत्कार कवितेचे पहिले 3 आणि शेवटचे 3 वेचे पाठ झाले पाहिजेत. पूर्णच कविता पाठ पाहिजे. या भारतात बंधुभाव या कविते सुरुवातीच्या 8 ओळी आणि नंतरच्या 6 ओळी पाठ करून घेणे. बघा, धरण कविता, मगाशी मी म्हटलं होतं की हमखास प्रश्न येणारच. धरण बांधणाऱ्या गरीब स्त्रीच्या परिस्थितीचे वर्णन करा. इथं पण पॉईंट दिले आहेत. बघा, कमाल गुण आहेत 3, साध्य गुण 2. ही स्त्री पहाटे लवकर उठते. ही जात्यावरती दळण दळत असते. खूप कमी धान्य जात्यामध्ये घातल्यामुळे पीठ बाहेर येत नाही. त्यामध्ये ती कणी कोंडा घालते, भाकर बनवते व धरण बांधण्याच्या कामावर येते. काम सुरू झाल्यानंतर दुपार होते. लहान बाळाची आठवण येते. त्याला बुट्टीखाली ठेवून आलेली असते. ऊन लागल्यामुळे घाम येतो. हातामध्ये मोठा हातोडा घेऊन दगड फोडते. तिचे पाय भाजत असतात म्हणून ती पायाला पाला बांधते. तिला रडू येते. असे 10 पॉईंट आहेत पहा. तर याचा विस्तार करून तुम्ही लिहायचा आहे. नंतर बघा, मेळघाटा शिल्पकार, कमाल गुण 3, साध्य गुण 1. म्हणजे थोडं जरी तुम्ही लिहिलं तर इथं 1च गुण धरला, 1 गुण मिळू शकतो. डॉक्टरांनी शिबिरामध्ये कोणत्या विषयांची चर्चा केली? 1 शेतीबद्दल काय सांगितलं ते लिहायला पाहिजे. नंतर आरोग्याबद्दल काय सांगितलं? आहार आणि आजार समावेश, योग्य आहार, पाणी, लसीकरणाचे महत्त्व, रिकामपोटी औषधं घेऊ नयेत, त्याचे काय दुष्परिणाम होतात. तर नंतर पर्यावरणाबद्दल काय सांगितलं? पर्यावरण, आदिवासी जंगल संपत्तीचे मालक आहेत, त्यांनी टिकवली आहे, संवर्धन संरक्षण केलं आहे. शहरातील लोक हजारो खर्च करून इकडे येतात, त्यांना शुद्ध हवेचं आकर्षण वाटतं. शासकीय योजनामध्ये काय सांगितलं आहे? सरकारने गरीब आदिवासी लोकांचा विकास व्हावा म्हणून निधी दिला आहे. अनेक योजना आहेत. आदिवासी लोकांना याची माहितीच नसते. सरकारी कामगार कर्मचारी याची माहिती देत असत. पटवारी जातीचा दाखला काढण्यासाठी 10-20 रुपये मागतो.
या गोष्टीला विरोध करण्याचे धाडस मुलामध्ये निर्माण झाले, म्हणजे भ्रष्टाचाराला आळा घातला गेला. याला और असतो प्रश्न. डॉक्टरांनी आयोजित केलेल्या शिबिराचा अदृश्य परिणाम कोणता? मेळघाटामध्ये असे डॉक्टरांनी तयार केले, 500 कार्यकर्ते तयार झाले. मेळघाटात एक फळी तयार झाली कार्यकर्त्यांची. गावात जाऊन ही मुले शेतीचा प्रयोग करू लागले. सरकार किती कर्ज देते, कोणत्या बँकेतनं कर्ज काढायचं आहे याची माहिती देऊ लागले. हप्ते कसे फेडायचे सांगू लागले. इतर ठिकाणी शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत बसतो, कर्ज वाढते, तो आत्महत्या करतो. अमरावतीमध्ये खूप आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या, पण मेळघाटात नाही. याचं कारण डॉक्टरांनी घेतलेली शिबिरं. इथं पण पॉईंट आहेत, फक्त त्याचा विस्तार करून तुम्ही लिहायचं आहे. वसईचा वेढाबा. चिमाजी अप्पांनी किल्ला घेण्यासाठी कुठले कुठले प्रयत्न केले? जे खंडोजी माणकर इथं गुराखी एवढंच दिलंय. त्यांनी किल्ल्यामध्ये जायचे, गुरं राखायचे, भेद समजून घ्यायचा. नंतर अंजूरकर पंचकळशी सुतार दुसरे यांनी किल्ल्यामध्ये जायचं, सुतारकाम करायचे, भेद समजून घ्यायचा. दुल्लबाजी मोरे कासाराचं काम करायचं, बांगड्या भरायचा आणि भेद समजून घ्यायचा, असं इथं दिलेलं आहे पहा. नंतर श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी रुक्मिणीने काय केले आहे? कमाल गुण आहेत 3, साध्य गुण 2 मिळू शकतात. अनेक उपवास आणि व्रते केली आहेत. देव, गुरु आणि ब्राह्मण यांची पूजा केली. घरी आलेल्या अतिथीला कधी रिकाम्या हाताने पाठवलं नाही. या गोष्टी रुक्मिणीने श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी केल्या. हे सर्व तुझ्या प्राप्तीसाठी केले म्हणून मी तुला मनाने पती मानलेलं आहे. प्राप्ती न झाल्यास रुक्मिणी काय करणार आहे? जीभ हसडून जीव देणार आहे, पुढे 100 जन्म घेणार आहे, कठीण तपश्चर्या करणार आहे, भगवान शंकर ज्या पायाची पूजा करतात अशा विष्णूची प्राप्ती करून घेणार आहे. तर इथं पण पॉईंट दिले, तुम्ही विस्तार करून लिहायचा आहे. भला जन्म हा जरा तरी समज धरी अंतरे असे कवी का म्हणतो? किमान गुण आहेत 3, साध्य गुण 1 गुण तरी मिळू शकतो आरामात तुम्हाला. इथं 1 मार्क धरलाय वाईट. मानवाला पवित्र जन्म मिळाला आहे, त्यामुळे त्याने शहाण्यासारखे वागावे. वेळ वाया न घालवता त्या परमेश्वराचा सेवक बन. हा परमेश्वरच तुझ्या जीवनात येणाऱ्या संकटातून तुला सोडवणार हे तुझ्या मनाला समजून सांग. ढोंगी साधू भक्तीच्या नावाखाली काय करतो? भला जन्म हा. इथं पण 12 पॉईंट दिलेत पहा, त्याचा विस्तार करून लिहायचं आहे तुम्ही. 3 मार्काला प्रश्न हा येऊ शकतो. कठीण तपश्चर्या करतो, रंगीबेरंगी वस्त्र परिधान करतो, केसाची गुंतवळ डोक्यावर ठेवतो, मठात बसतो, लोकांना चुकीचा उपदेश करतो, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घालतो, दुधासारखी पेये पितो, कपाळाला टिळा लावतो, डोक्यावर टोपी घालतो, गुहेत बसून जप करतो, यज्ञ करतो, प्राण्याचा बळी देतो, तीळ तांदूळ तूप यज्ञामध्ये जाळतो, हातामध्ये मोठी काठी घेतो, डोक्यावरील केस उतरवतो. जपानी स्त्री. या पाठाच्या आधारे जपानी स्त्रीचे स्वभाव वैशिष्ट्य लिहा. म्हणजे 3 मार्कात बघायला 3 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. कमाल गुण आहेत 3, साध्य गुण 2. म्हणजे जरा थोडं जर लिहिलं तर 2 गुण मिळू शकतात. जपानी स्त्री प्रेमळ नम्र आहे. जपानी स्त्री टीप घेत नाही. जपानी स्त्री राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात पुढारलेली आहे. जपानी स्त्री बस कंडक्टर, दुकानातले विक्रेते, हॉटेलमधले वाढपी, लिफ्टमन, केस कापणे इत्यादी व्यवसायात काम करते. लग्नासाठी पैसे जमा करायला त्यांना लाज वाटत नाही. घरामध्ये टेलिफोन, टेलिव्हिजन आणि कपडे धुवायचे यंत्र असलेच पाहिजेत असा हट्ट आहे. रेल्वेच्या डब्यामध्ये रात्री बिनधास्तपणे कामे करतात. जपानच्या राजकन्या नम्र असलेल्या पाहायला मिळतात. जपानी स्त्रियांनी गृहिणी मंडळ या संस्थेची स्थापना केली आहे. कमीच खास सोबत झाल्यास स्त्रियांचे क्लब पार्टीचे वर्णन करा. ही क्लब पार्टी टोकियोमधील फॅशनेबल हॉटेलमध्ये आयोजित केली होती. या पार्टीला काही प्रतिष्ठित पुरुष मंडळी हजर होते. हॉटेलच्या मध्यभागी पिंगपॉंगसारखा लांबट टेबल होता. त्यावर पेय आणि खाद्यपदार्थ कलापूर्ण रीतीने मांडले होते. कोपऱ्यामध्ये प्रकाश देणारे कॅमेरे लावले होते. मध्यभागी लाऊडस्पीकर होता. प्रसिद्ध नटी, गायिका, कवयित्री, कादंबरीकार, लघुकथा लेखिका, राजकन्या उपस्थित होत्या. या राजकन्या खूप नम्र होत्या. अशा प्रकारे हाऊसवाईफ्स म्हणजे गृहिणी मंडळ याचे पण 2 प्रश्नांची तयारी केली पाहिजे तुम्ही. गृहिणी मंडळ बद्दल काय सांगितलेलं आहे आणि मदर्स युनियन बद्दल बघा. मदर्स युनियन याचे अध्यक्ष न भेटण्यासाठी लेखिका 3 मजली इमारतीमध्ये गेली अध्यक्षांना भेटायला. पहिल्या मजल्यावरती मदर्स युनियनचे ऑफिस, दुसऱ्या मजल्यावरती पालकांची संस्था आणि तिसऱ्या मजल्यावरती शिक्षकांच्या संघटनेचे ऑफिस होते. मदर्स युनियनच्या अध्यक्षांची वय 70 ते 75 वर्ष होते. त्यांचा उत्साह खूप मोठा होता. नावाप्रमाणे ही संस्था मातांची आदर्श संस्था होती. या संस्थेच्या स्थापनेचा उद्देश म्हणजे 1945 साली हिरोशिमावरती बॉम्ब हल्ला झाला. अनेक घरे उद्ध्वस्त झाली, संसार धुळीला मिळाले, तरुण पुरुषांची संख्या कमी झाली, अनाथ झालेल्या मुलांना आश्रय देण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली. बघा, एवढं जर लिहिलं तरी 3 पैकी 2 तरी मार्क तुम्हाला मिळू शकतात. आता पहा इथं परिचय.
लेखक परिचय कसा लिहायचा. परिचय लेखन, लेखक किंवा कवीचा परिचय येतो. कमाल गुण 2 आणि इथं साध्य गुण आहेत 1, म्हणजे 1 मार्क तरी मिळू शकतो तुम्हाला. साध्य गुण 1. तर लेखकाचे किंवा कवीचे नाव लिहायचं, पूर्ण नाव लिहायचं आहे. जन्म, तर जन्म किंवा मृत्यू कधी झाला. ओळख, म्हणजे त्यांच्या पुस्तकांची नावे लिहायची आहेत. कथासंग्रह असेल तर कथासंग्रह, कविता संग्रह असेल तर कविता संग्रह, कादंबऱ्या असेल तर कादंबऱ्या, नाटकं असतील तर नाटकं. तर हे विस्ताराने लिहायचं आहे पुढं. पुरस्कार, त्यांना मिळाले पुरस्कार आणि त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये ही पण तुम्ही इथं लिहू शकताय. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की 40 गुण कसे मिळवायचे. मिशन 40 असं उद्दिष्ट आहे. तर 40पैकी 40 तुम्हाला इथं मार्क मिळू शकतात. कसे तुम्ही घेऊ शकता हे याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. ब्लूप्रिंटप्रमाणे अभ्यास करा, स्मार्ट अभ्यास करा आणि वार्षिक परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवा आणि पास व्हा. तुम्हाला सर्वांना वार्षिक परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.